नमस्कार, मी दुर्गेश भट्टर. दैनिक राष्ट्रसंचारच्या डिजिटल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. जसं की पहिल्यांदा दैनिक राष्ट्रसंचार पुणे महानगरपालिका इलेक्शनमध्ये एक आगळा वेगळा उपक्रम राबवत आहे. पहिल्यांदा दैनिक राष्ट्रसंचार प्रभागात जातो, लोकांच्या समस्या जाणतो आणि त्या समस्या आपल्या उमेदवाराला त्याचा कितपत माहिती असेल तो कसा पद्धतीने तो समस्या सोडवणार, मगच उमेदवाराकडे जातो. तर आपला जे टॅगलाईन आहे की पहिल्यांदा लोक त्यांची समस्या आणि त्या समस्याचा घेऊन उमेदवाराला प्रश्न विचारायचे की बाबा त्या लोकांच्या समस्या उमेदवाराला माहिती आहेत का, नाही तर उमेदवाराच्या मनात वेगळ्या समस्या आणि लोकांच्या मनात वेगळ्या समस्या, हा कन्फ्युजन दूर करून एक प्लॅटफॉर्मवर लोकांनी उमेदवार आणण्याचा प्रयत्न दैनिक राष्ट्रसंचार पुणे महानगरपालिकेच्या सर्व प्रभागामध्ये करत आहे. आज आम्ही पोहोचलेलो आहे प्रभाग क्रमांक 14 मध्ये. विशेष घोरपडी मुंडवा हा परिसर प्रभाग क्रमांक 14चा. जवळच IT इंडस्ट्री व लोकवस्ती असा हा मिश्रित प्रभाग. तर आपण जाणून घेऊया. माझ्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 14चे पॅनल प्रमुख स्वप्नील वाघमारेजी आणि प्रभाग क्रमांक 14 अ गटातून उमेदवार आहेत लाविनी अजित वाघमारेजी. सर्वात पहिला आपलं दैनिक राष्ट्रसंचारच्या डिजिटल चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत. तर मी सगळ्यात पहिला प्रश्न विचारतो, जसं महिला या पद्धतीनं घरकाम करतात, हे करतात, मग आपल्याला राजकारणात यायची आवड कसं काय झाली किंवा समाजकारणात काम करताना राजकारणात कसे आला, याच्याबद्दल थोडीशी माहिती द्याल का? नमस्कार, माझं नाव लाभिनी अजित वाघमारे. मी राहणार घोरपडी गाव आणि मी अधिकृत उमेदवार आहे वंचित बहुजन आघाडीची गटची. आता राजकारणाचं सांगायचं जर झालं तर माझे जे आजे सासरे आहेत ते सामाजिक कार्यकर्ते होते, त्यामुळं राजकारणाचा थोडासा म्हणजे इम्पॅक्ट माझ्यावरती पडला आणि मी त्याकरिता राजकारणामध्ये आले. आणि आमच्या ज्या घोरपडी गाव, कोरेगाव पार्क आणि मुंडवा हा जो माझा प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 14, त्याच्यामध्ये समस्या भरपूर आहेत आणि त्या समस्याला मी देखील लहानपणापासून सामोरी गेलेली आहे. आणि आता एक चान्स मिळालेला आहे, म्हणजे एक संधी मला आलेली आहे चालून, त्यामुळे मी नक्कीच या संधीचं सोनं करेन अशी मला वाटलं आणि त्यामुळे मी राजकारणामध्ये आले. म्हणजे समाजकारणाचा वारसा तुम्हाला, तुम्ही असं नमूद केलं की आजी सासऱ्यापासून मिळाला. हो. मग रस्त्यावर उतरून कधी आपण संघर्ष केलेला आहे सामाजिक आंदोलनात? कसं, त्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे? कुठल्या आंदोलनात तुम्ही भाग घेतलेला आहे का? त्या आंदोलनातून तुम्हाला प्रेरणा मिळाली राजकारणात यायची? आम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये 2018 पासून कार्यरत आहोत. माझे मिस्टर आणि माझे सहकारी स्वप्नील वाघमारे, आम्ही जी दंगल झाली भीमा कोरेगावमध्ये, त्यानंतर आम्ही जास्त ऍक्टिव्ह झालो यामध्ये. आणि नंतर मग भरपूर वेळा असे हे झाले प्रसंग आले की त्यामुळे मग तुम्ही ओढला गेलो. बरोबर. आपलं मूळ उद्दिष्ट काय या समस्याच्या? या प्रभागात बघा, समस्या आम्ही पुण्यात फिरलो तर प्रत्येक प्रभागात खूप साऱ्या समस्या आहेत. कुठला सुशिक्षित घ्या प्रभाग घ्या, विकसित प्रभाग घ्या, त्यात पण समस्या आहेत. तर आपल्याला काय वाटतं, आपल्या या प्रभागात मूळ समस्या कुठल्या आहेत? मूळ समस्या जर बघायला गेलं तर पाण्याची, लाईट व्यवस्था, रस्ते खूप खराब आहेत. आणि आमच्या ज्या प्रभागामध्ये म्हणजे जे तरुण वर्ग आहे तो खूप जास्त प्रमाणामध्ये व्यसनाधीन झालेला आहे. 18 वर्षाच्या आतली मुलं देखील खूप जास्त प्रमाणात व्यसन करतात आणि त्यांच्या जे परिवार आहे त्यांचा त्यामुळे खूप डिस्टर्ब असतो. आणि म्हणजे कुठेतरी त्यांच्या फॅमिलीवर म्हणजे शैक्षणिक तर त्यांचं ते हेच झालेलं आहे, म्हणजे दुर्लक्ष होतं त्यांचं शैक्षणिक त्यामुळे. आणि या भरपूर म्हणजे अजून देखील भरपूर समस्या आहेत. खूप साऱ्या समस्याचे कमी नाही आपल्या प्रभागाचं, म्हणजे कमी नाही. निवडून आल्यावर तुम्ही पहिल्यांदा कुठल्या समस्येवर पहिल्यांदा फोकस द्याल, की कुठल्या समस्या तुम्हाला वाटतं की 16 तारखेला निकाल लागला आणि जनतेने जर तुम्हाला आशीर्वाद दिला तर पहिल्यांदा काम करायचं असेल तर कोणासाठी करणार, कसं करणार? घोरपडी गावातला जो मधला एरिया जो आहे ना, मधला जो भाग आहे तिथं सगळेजण लक्ष देतात, पण जे आउटसाईडचा जो भाग आहे ज्याला आपण म्हणजे झोपडपट्टीचा, मी देखील झोपडपट्टीतूनच आलेली आहे, पण एक म्हणजे म्हणायला गेलं तर तो जो भाग आहे तिथे लाईट, पाणी, रात्री जायचं झालं तर पूर्णपणे अंधार असतो आणि खड्डे करून ठेवलेले आहेत मध्ये मध्ये पाण्याकरिता. पाणी खालच्या लेवलला येतं. पाईपलाईन जी आहे पाण्याची ती काही व्यवस्थित नाहीये, जास्त प्रेशरने पाणी येत नाही, त्यामुळं खालच्या भागात पाणी येतात तिथून ते भरतात, पाणी साचलेलं असतं. रात्री बाहेर आपण जाऊ शकत नाही त्या एरियामध्ये. तर सगळ्यात आधी मी लाईट आणि पाण्याची व्यवस्था करेन. लाईट आणि पाणी. एक गृहिणी म्हणून घर सांभाळून प्रचार करताना तारांबळ उडते?
तारांबळ तर आता जर पर्सनली सांगायचं झालं तर उडतेच. मला 2 मुलं आहेत, तर त्यांच्याकडे लक्ष देऊन थोडंसं अवघड होतं. पण आता या फील्डमध्ये आलेली आहे तर करावंच लागणार मला. आणि मला नक्कीच आवडतंय की माझ्यासारख्या ज्या काही स्त्रिया आहेत त्यांना सपोर्ट करायला, किंवा जे महिलांकडे देखील आम्ही जास्त लक्ष देणार आहोत, त्यांच्याकरिता देखील बचत गटामार्फत म्हणजे उद्योग चालू करणार आहोत आम्ही. त्यामुळे मला नक्कीच आवडतंय त्यांच्याकडे म्हणजे देखील. राजकारण हा तुमचा आवडीचा विषय, हो, समाजकारण आवडीचा विषय. हो, फार अतिउत्तम. फार कमी महिला तुमच्याकडनं, बऱ्याच महिलांनी प्रेरणा घ्यावी असं या पॉडकास्ट नंतर घेतील पण अशी आमची ही आहे, प्रबळ खात्री आहे. तर मग निवडणूक झाला, तुम्ही तुमच्या अनुभवाबद्दल सांगितला. सगळ्यात पहिला म्हणजे तुम्ही जो सांगितला की ज्या प्रभागात घोरपडीच्या कुठे लोक पोहोचत नाहीत, म्हणजे जे वंचित आहेत त्यासाठी तुम्ही काम करणार. हो. आणि बरोबर पक्षाकडे तुम्ही उदाहरण घेतलेले आहे की हो. वंचितांचा न्याय तुम्ही बनणार आहे. बरोबर. असं माझा एक प्रश्न आहे पॅनल समोर म्हणून तुम्हाला, की जसा उत्तर प्रदेशमध्ये मायावतींनी पहिल्यांदा प्रयोग केला होता सोशल इंजिनिअरिंगचा, आणि मायावती त्या सोशल इंजिनिअरिंगच्या प्रयोगावर मुख्यमंत्री झाल्या. प्रकाश आंबेडकरांनी पण बऱ्याच वेळा सोशल इंजिनिअरिंगचा सांगितलेलं आहे. तसा काही आपण प्रयोग पुण्यात केलेला आहे का, किंवा आपल्या त्याबद्दल योजना काय, ग्राउंड पातळीवरची योजना काय? कारण की विधानसभेत आपण पाहिलेलं आहे, काही उमेदवारांना मिळालेलं आहे, पण पुणे महानगरपालिकामध्ये आपण काय केलेलं आहे का तसं? प्रथमतः तुमचं आम्ही आमच्या प्रभागामध्ये स्वागत करतो. धन्यवाद. या प्रभागामध्ये प्रभाग 14 मध्ये आपण जर पाहिलं तर हा इथं छोटा भारत म्हणजे भारत बसतो. कारण की या भागामध्ये साऊथ इंडियन लोक असतील, नॉर्थ इंडियन लोक असतील, महाराष्ट्रातील लोक असतील, असे विविध जाती समूहाचे लोक या प्रभागामध्ये राहतात. आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून गेली 8 वर्ष काम करतोय. तुम्ही जो मुद्दा सांगितला त्या मुद्द्यावरती वंचित बहुजन आघाडी सतत काम करत आलेली आहे. वंचित बहुजन आघाडी हा समाजातील जो कोणता वंचित घटक आहे त्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या प्रभागामध्ये कधीही ना भूतो ना भविष्याती या प्रभागात ख्रिश्चन समाजाला उमेदवारी देण्यात आलेली नव्हती. ती वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राजेश नायर आमचे ड गटाचे उमेदवार आहेत, त्यांच्या माध्यमातून ती संधी देण्यात आलेली आहे. ब गटामध्ये आम्ही सिकंदर शेख या मुस्लिम तरुणाला उमेदवारी दिली होती, पण काही अपार्य कारणामुळे त्यांच्या डॉक्युमेंटची छाननीमध्ये त्यांचा फॉर्म पास झाला, पण ते पूर्ण ताकदीने आपल्या प्रचारामध्ये फिरतायत आणि एससी उमेदवार असल्यामुळे आमच्या लाभनीताई या ठिकाणून लढत आहेत. त्यामुळे जे बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की ही जी आहे लढाई ही घराणेशाहीच्या विरोधामध्ये आहे, ही निजामी मराठा आणि रयतेच्या मराठ्यामधली आहे. तो पूर्ण प्रयोग आम्ही घोरपडी गावामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसं सामाजिक समीकरण सध्या तुम्ही साधताय प्रभागात निवडून येण्यासाठी? काय तुमचा म्हणजे त्यात विजन कसं आहे? प्रचाराची यंत्रणा कशी आहे? सामाजिक समीकरण कसं प्रचाराची साधताय? यंत्रणा, सामाजिक यंत्रणा म्हटलं तर आम्ही प्रत्येक समूहापर्यंत जातोय. प्रत्येक समूहाचे प्रश्न जे काही आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर भारतीय राहतात, पण त्यांना मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या ठिकाणी मनसे आणि काँग्रेसची युती झालेली आहे. काँग्रेस हा जरी वरच्या लेवलचा पक्ष असला तरी मनसेने उत्तर भारतीयांना महाराष्ट्रामधून पळवून लावलेला आहे. त्यावेळी वंचित बहुजन आघाडी दरवेळी उत्तर भारतीयांच्या सपोर्टला उभी आहे. त्यांच्या छटपूजेमध्ये वंचित बहुजन आघाडी ठामपणे त्यांच्यासोबत उभी राहते. व तसेच मनसेने या महाराष्ट्रभरमध्ये भोंग्यांचा एक मुद्दा घेतला होता. जो मुस्लिम समाज काँग्रेसला मतदान करतो त्या काँग्रेसच्या मतदानाला आता मनसे हा फॅक्टर चालणार नाहीये, कारण की तिथं मतं डिवाइड झालेले आहे. त्यांच्यापर्यंत वंचित आम्ही पोहोचून या ठिकाणी त्यांच्यापर्यंत बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका जी काय आहे, जी अल्पसंख्याकांविरोधात आहे, ती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी तमिळ भाषिक असतील किंवा कन्नड भाषिक असतील त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचतोय. त्यांच्यासाठी सोयी सुविधा, शाळा असतील, त्यांच्या भाषेमध्ये बोलणारे कर्मचारी असतील, हे नक्कीच आम्ही निवडून आल्यानंतर प्रयत्न करू. या प्रभागामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न SRA एक आहे. हो, त्या SRAच्या चर्चा बऱ्याच झालेल्या आहेत. बरोबर. आणि प्रत्येक झोपडपट्टी मुक्त शहर झालं पाहिजे. मग त्यांना जो माणूस झोपडपट्टीत संघर्ष करतो त्याला शासनाने घर दिलं पाहिजे, हक्काचं घर पाहिजे. या SRAची योजना आहे. त्या SRAच्या योजनात बऱ्याचशाच विविध कथोकल्पित गोष्टी ऐकू येतात वेगवेगळ्या. त्याबद्दल आपण काय सांगाल? आणि आपलं निवडून आल्यावर आपण पॅनल प्रमुख म्हणून काय काम करणार त्या SRAसाठी? मुळामध्ये SRA हा मुद्दा जो आहे तो बिल्डरांची आणि इथल्या स्थानिक नगरसेवकांची घरं आणि खिशे भरण्यासाठीचा मुद्दा आहे. याच्यावर आमचं ठाम मत आहे. आमचा आता निवडणुकीच्या 1 महिन्यापूर्वी खूप मोठा असा SRA वरती मोर्चा झाला होता. त्यामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर स्वतः यांनी त्या मोर्चाचं नेतृत्व केलं होतं.
या मोर्चाचं नेतृत्व करत असताना आपण SREच्या माध्यमातून, बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून जे कोणते SRE प्रकल्प या भागामध्ये राबवले जातील किंवा पुणे शहरामध्ये राबवले जातील, त्यांना विस्थापित जे होतील, ज्यांना घरं आपली द्यायची आणि बिल्डिंग मध्ये जायचंय, त्यांना कमीत कमी त्यांची बिल्डिंग तयार होईपर्यंत या ठिकाणी 15,000 भाडं दर महिना मिळालं पाहिजे, अशी भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी घेतली आणि ती SREच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी ती मान्य सुद्धा केलेली आहे. दुसरा मुद्दा, आपल्याला बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून प्रत्येक SRE धारकाला 500 स्क्वेअर फीटचं घर देण्याचं आपण त्या ठिकाणी मांडलेलं आहे आणि त्याच्यावरती नक्कीच एक पॉझिटिव्ह गोष्टी घडत आहेत. त्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय. आणि SREच्या बाबतीत असं काही जसं मुंबईत हा प्रश्न होता, पुण्यात पण प्रश्न म्हणतात, SREची बिल्डिंग बांधली, लोक राहायला गेले, हो, त्यातले बरेचसे लोक सर्वसामान्य असतात. मग जो बिल्डिंगला व्यवस्थापन खर्च देतो, जो मेंटेनन्स आपण म्हणतो, त्याच्या नियोजनाचं काय आहे? त्याच्या नियोजनाचं बघा, आपण एकतर आपला जो प्रभाग आहे तो झोपडपट्ट्यांमध्येच बसलेला प्रभाग आहे. आम्ही सुद्धा ह्याच्यातून येतो, त्या भागातून येतो. त्या भागामध्ये काम करत असताना जर एखाद्या माणसाला खाण्याची आपदा आहे, महिन्याचं राशन पाणी भरण्याची आपदा आहे, तर तो माणूस मेंटेनन्स कसं भरणार? आपल्याला झोपडपट्ट्यांमध्ये आता पाण्याचा मुद्दा लाभेताईंनी सांगितला, कमीत कमी उशिरा का होईना पाणी येतं, पण SREच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मेंटेनन्स भरावा लागतो. बिल्डर सांगतात की आम्ही तुम्हाला एक अनामत रक्कम सोसायटीच्या नावावरती ठेवू, पण ती अनामत रक्कम त्यांना 5 वर्षानंतर काढायची असते. 5 किंवा 10 वर्षाचा त्यांना एक टाइम लिमिट असतो. त्या टाइम लिमिटच्या पूर्वी काढू शकत नाही आणि 5 ते 10 वर्ष लोक मेंटेनन्स, ज्यांना घरामध्ये खाण्यासाठी थोडीशी आपदा असते, ते मेंटेनन्स भरू शकत नाही. त्यामुळं ती बिल्डिंग असेल किंवा त्याचा मेंटेनन्स असेल खूप अवघड होऊन जातं. त्यामुळेच आमचं म्हणणं आहे की जे अनामत रक्कम ठेवली जाते ती लवकरात लवकर SREला वापरण्यात यावी. ओके. तसं ताईंनी उल्लेख केला होता, राईट, खूप मोठं युवकांचं व्यसनाधीन होण्याचं प्रमाण या प्रभागात जास्त आहे. या प्रभागात खेळायचे मैदान पुरेसे आहेत का? त्याबद्दल आपलं काय नियोजन आहे बांधण्यात? खेळायची मैदानं तर जवळजवळ नाहीच आहेत. एक BT कवडे रोड येथे एक मैदान आहे, पण तिथे म्हणजे जेव्हा बघल तेव्हा तिथे भाजीचं सगळं व्यवसाय, भाजी विकायला बसलेले असतात. त्यामुळे मुलांना नाहीच आहे, म्हणजे नाहीच्या. तुमचं तर एक टार्गेट आहे की मुलांसाठी एक खेळण्यायोग्य मैदान, जिथे मुलं फुटबॉल, क्रिकेट खेळू शकतील. हो. दुसरा एक प्रश्न, महिला सक्षमीकरणासाठी आपलं काय योजना आहे? जसं तुम्ही एक स्वतः महिला आहात, त्यामुळं तुम्ही संघर्ष करत आंदोलन करत आज पहिल्यांदा तुम्ही निवडणूक लढवत आहात. तर अशा बऱ्याच महिला ज्यांना अजून त्यांनी हे धाडस केलेलं नाही किंवा ते अजून दैनंदिन त्या गोष्टीमध्येच व्यस्त आहेत, तर त्या महिला सक्षमीकरण त्या एक चांगल्या प्लॅटफॉर्मवर यावा, यासाठी तुमच्याकडे काय नियोजन आहे, विजन काय तुमचं? माझं विजन असं आहे की बचत गटामार्फत आम्हाला उद्योग, म्हणजे त्यांच्याकरिता काहीतरी असं की त्यांच्यामध्ये जे काही स्किल्स आहेत ते त्याच्यामार्फत ते डेव्हलप करू शकतात. असं काही बचत गट एक सगळ्यात तुम्हाला तुम्ही सांगता की बचत गटामार्फत त्यांना किंवा तुम्ही काम मागण्याऐवजी एखादा स्वतःचा उद्योग करा. जसं बऱ्याच पुण्यात आपण पाहतो की बचत गटामार्फत जसं अन्नपूर्णा बचत गट आहेत, कधी वडापाव किंवा मेस कमीत कमी काम मागण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहा. खूप चांगला विचार आहे तुमचा की या मार्फत तू केला तर महिलांना एक ते स्वतः उद्योजिका बनतील आणि काही लोकांना रोजगार पण देतील, या मार्फत हे करतील. दुसरं, रोजगार हा एक मुद्दा आहे. तुम्ही पॅनल प्रमुख, माझा तुम्हाला प्रश्न आहे की रोजगार पण मुद्दा आहे. जसं व्यसनाधीन मुलं होतात, मरेच काम असतं की खेळायला जसं ग्राउंड आहे तसंच हाताला काम नसल्यामुळे बोलवतात. तर रोजगाराबद्दल तुमचं काय विचार आहे? आमच्या प्रभागामध्ये जे आहे ते भारतातल्या सगळ्यात मोठ्या कंपन्या आहेत, भारत खोज आणि शिर्के. त्या 2 कंपन्या आहेत, पण आपण याच्याकडे बघितलं तर या कंपन्यांमध्ये सगळे बाहेरचे काम, म्हणजे ते महाराष्ट्रातील असेल पण प्रभागातल्या मुलांना इथं काम नाकारलं जातं. त्याचा मूळ उद्देश आहे की त्यांना त्यांच्या हातामध्ये ते काम नसतं किंवा त्यांच्याकडे ते स्किल नसते. म्हणून आम्ही हाच प्रचार करतो आहोत किंवा आमचं हेच ध्येय आहे की या भागामध्ये इतक्या मोठ्या कंपन्या आहेत, बाजूलाच IT सेक्टर आहेत, मुलांना त्यांच्या हातामध्ये स्किल डेव्हलपमेंट आम्हाला या ठिकाणी करायचे आहे. आणि कोणत्याही नगरसेवकाने आतापर्यंत स्किल डेव्हलपमेंटचे क्लासेस असतील किंवा त्याचे काही वर्ग असतील ते या प्रभागामध्ये घेतले नाहीये. आम्ही निवडून आल्यानंतर जे काही लाभणीताईंनी काम सांगितलं त्या जाहीरनाम्यामध्ये नक्कीच हे काम असेल की इथल्या तरुणांमध्ये स्किल डेव्हलप करायची आणि या कंपन्यांमध्ये त्यांना रोजगार मिळवून द्यायचा आहे. जसं तुम्ही पाण्याचा प्रश्न केला की पाणी टँकर मुक्त गाव करायचं, जे प्रत्येक प्रभागात आहे, पण बरीचशी लोकांमध्ये चर्चा, जेव्हा आम्ही प्रभागात गेलो होतो
लोक चर्चा करतात पाठीमागे हे चर्चा करतात की टँकर हे राजकारण्यांचेच असतात हो. किंवा यांच्या लागेबंधांचेच असतात. मग टँकर बंद करणं हा एक त्यांचा दबाव असणारच आहे. मग तो दबाव कसा जोगवणार आणि कसं तुम्ही टँकर मुक्त प्रभाग करू शकाल? त्या दबावाला जुगारूनच आजपर्यंत आम्ही राजकारण, समाजकारण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून 8 वर्ष करत आहोत. यांना सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे जे समीकरण आहे तेच वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांना बदलायचंय, आम्हाला प्रभागामध्ये बदलायचं आहे. इथे टँकरच नाही, इथले बिल्डरांकडनं जे काही काम मिळतात, ज्या काही गोष्टी मिळतात ते राजकारण्यांच्याच घरामध्ये जातात, त्यांच्याच कार्यकर्त्यांना जातात आणि इथल्या सामान्य नागरिकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचत नाही. इथे कमीत कमी मुंडवा किंवा कोरेगाव पार्क पुणे शहरामध्ये सर्वात मोठा रिडायरेक्टर दर या ठिकाणी आहे. इथे गुगलचं ऑफिस आहे, इथे फेसबुकचे ऑफिस येत आहेत, बजाजचे असे मोठे ऑफिस आहेत, मोठमोठ्या बिल्डिंग बनत आहेत. इथले साधी माथ्याची कामं सुद्धा इथल्या नागरिकांना मिळत नाही किंवा इथल्या तरुण मुलांना मिळत नाही. इथली कामं या प्रस्थापितांनाच मिळतात आणि त्याच्या माध्यमातून ते पैसा आणि पैशातून राजकारण करत आहेत. हाच मुद्दा आम्हाला खोडून काढायचा आहे. रोजगार हा इथल्या प्रत्येक कुटुंबाला, इथल्या प्रभागातील नागरिकाला मिळाला पाहिजे, हा आमचा अजेंडा आहे. बरं, कारण मी जेव्हा चर्चा केली होती प्रभागातील नागरिकांशी, राईट, त्यांचा पाणी हा प्रश्न होता, खेळाचे मैदान हा प्रश्न होता, त्याच्यावर तुम्ही उत्तर दिलं, रोजगार या प्रश्नावर उत्तर दिलं. सर्वात मोठा पुणे शहरातल्या कुठल्या प्रभागात जाताना सगळ्यात प्रभागात एक प्रश्न अजून लोकांचा आहे, जो इथल्या प्रभागातल्या लोकांना, माफक दरात उच्च दर्जाचं शिक्षण. हे पुणे महानगरपालिका ज्याचं बजेट 12,500 कोटीच्या वर आहे, हे प्रोव्हाइड करू शकत नाही का? आपण आपले मुलं कायमच 1.5 लाख 2 लाख, हे जे लोक उच्च शिक्षित आहेत त्यांना पगार जास्त, त्यांना परवडतं. पण गरिबांच्या मुलांसाठी इंग्लिश मिडियमच्या ज्या शाळा आहेत त्याबद्दल आपलं काय पॅनल प्रमुख? आमच्या वंचित बहुजन आघाडीचा पहिल्यापासूनच एकच घोषवाक्य, ज्यावेळी आम्ही सत्तेमध्ये येऊ त्यावेळी KG to PG हे मोफत शिक्षण देण्यात येईल. आमच्या माध्यमातून इथल्या महानगरपालिका शाळांचा कायापालट करण्यात येईल. या भागामध्ये जे काही प्रायव्हेट शाळा आहेत त्यांचा शिक्षणाचा दर्जा आणि महानगरपालिकांच्या शिक्षणाचा दर्जा हा सेम करण्यात येईल आणि त्यांचं कायापालट करून इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक उच्च दर्जाचं शिक्षण मोफत देण्यात येईल, अशी वंचित बहुजन आघाडीची पहिल्यापासूनच ठाम भूमिका राहिलेली आहे. तर माझा प्रश्न तुम्हाला आहे, आता तुम्ही प्रचारात जात असाल, तुम्हाला लहान मुलंही भेटत असतील, एकदम तरुण असतील, काही मध्यम वय असतील आणि काही जो आपले वयस्कर माणसंही भेटत असतील. प्रत्येकांच्या अपेक्षा त्यांच्या पिढीनुसार वेगळ्या असणार. कसा अनुभव आहे हा एकत्रित मिश्रित केला तर? कारण की जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या वेगळ्या अपेक्षा असणार, जे तरुण असणार त्यांच्या वेगळ्या अपेक्षा असणार, जे मध्यम वयीन आहेत त्यांच्या एक वेगळ्या अपेक्षा असणार. तर तुम्ही कसं बघता, काय काय अपेक्षा, तुम्हाला काय अनुभव आला? अनुभव अर्थात छान आहे, त्यांना प्रत्येकाला भेटण्याचा, त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते समजून घेण्याचा, किंवा जे वयस्कर आहेत त्यांचे प्रॉब्लेम वेगळे असतात. लहान मुलांना तर आता म्हणजे काही कळतच नाही की काय चालू आहे, ते फक्त आमच्या पुढे पळत असतात. पण जे मध्यमवयीन आहेत त्यांचे आई वडील, त्यांच्याकडून ऐकून घेण्यात खरंच म्हणजे हे आहे, कारण त्यांच्या समस्या खूप जास्त आहेत. वयस्कर आणि लहान मुलं त्यांना तर वयस्करच म्हणजे तर सगळं झालेलं आहे त्यांचं, पण जे मध्यमवयीन आहेत त्यांच्या ज्या गृहिणी आहेत त्यांच्या सगळ्या म्हणजे ज्या मी सांगितल्या त्याच, पाण्याच्या वगैरे समस्या, लाईटच्या, किंवा त्यांची मुलं तरुण असतील तर त्यांची व्यसनाधीन झालेले आहेत मुलं, तर त्या रात्र झाली की त्या टेन्शन घेऊन बसतात की बाबा माझा मुलगा आता कधी येईल किंवा काय चालू असेल बाहेर. आणि एक गोष्ट म्हणजे सांगायची झाली तर आमचा जो हा एरिया आहे तो गुन्हेगाराच्या बाबतीत मला बोलायचं नाहीये, पण भीती वाटते. ज्या आई आहेत त्यांना भीती वाटते मुलांना बाहेर सोडायची, किंवा पिणारे वगैरे नाही का असे लोक, व्यसनाधीन लोक भरपूर आहेत. त्यांना स्वतःचं मूल जरी व्यसन करत नसलं तरी बाकीचे जे सराउंडिंग आहेत ते खूप खराब आहे, वातावरण खूप खराब आहे एकंदरीत. त्यामुळं मग त्या टेन्शनमध्ये असतात. त्या आम्हाला सांगतात की आमच्या ज्या आजूबाजूचं जे वातावरण आहे ते सुधारावं. तर असं मिश्रित अपेक्षा आहेत सगळ्यांकडून. युवा वर्ग तुम्हाला नोकरीसाठी, रोजगारासाठी विचारतो, मध्यमवयीन तुम्हाला पाण्याच्या समस्या वगैरे विचारतात, ज्येष्ठ नागरिक मुलांच्या व्यसनाधीनतेमुळं. आणि या आपल्याला खात्री आहे की आपण हे सगळं बदलू शकाल? हो, नक्कीच खात्री आहे. यासाठी तुम्हाला संघर्ष करण्याची, संघर्ष तुम्ही अगोदर सांगितला की तुमचा जन्मापासून तुम्ही संघर्षच बघत आलेला आहे, पण फुल वेळ देऊन हे कार्य करण्यासाठी तुम्ही खात्री, ही खात्री तुम्ही मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांना देऊ शकता? तुम्ही पूर्ण त्यांच्यासाठी काम करा? हो, मी पूर्ण वेळ त्यांच्याकरिता काम करेल आणि त्याकरिताच मी याच्यामध्ये आलेली आहे. माझे मिस्टर अजित वाघमारे आणि माझे दीर स्वप्नील वाघमारे आणि मी
या निवडून आल्यानंतर नक्कीच सगळ्यांना आश्वासन नाही म्हणजे शाश्वतीच देते मी की त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, मी एक पब्लिक सर्वंट म्हणून मी नक्कीच त्यांच्या सेवेस तत्पर राहीन. एक शेवटचा प्रश्न जो प्रत्येक निवडणुकीत महत्त्वाचा असतो, फर्स्ट टाइम वोटर जो पहिल्यांदा मतदान करणार आहे, ज्याला फार जास्त पक्षी इतिहास माहीत नसतो, बरोबर. ज्याला फार गोष्ट तो जग बघतो, तो झटपट म्हणतो की बाबा आज यायचा जमाना आहे, मी यावर बघून हे करेल, त्याला थांबायला वेळ नसतो त्याजवळ. पेशन्स नावाचा प्रकार मतदान, त्या मतदाराला तुम्ही काय संदेश द्याल? त्या म्हणजे संदेश माझा त्या मतदाराला मी एकच सांगेल की जर फ्युचर स्वतःचं जे भविष्य आहे ते घडवायचं असेल आणि ते शाबूत ठेवायचं असेल, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो, तर त्यांनी नक्कीच वंचित बहुजन आघाडीला एक संधी द्यावी आणि नक्कीच त्याचं जे फ्युचर आहे ते म्हणजे भविष्य जे आहे ते उज्ज्वल होईल. खूप खूप धन्यवाद ताई समजा दादा की आपण दैनिक राष्ट्र संस्थेसाठी वेळ दिला. आपल्याला निवडणुकीसाठी खूप मनपूर्वक शुभेच्छा. राष्ट्रसंचाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आपले सुद्धा धन्यवाद.